नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण MPSCची जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भात तुम्हाला काय करणार माहिती सांगणार आहोत। यामध्ये इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा धारक विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी काही ठिकाणी सुवर्ण संधी आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्राचार्य, उपप्राचार्य आणि मुख्याध्यापक होण्याची या ठिकाणी सुवर्ण संधी आहे। या ठिकाणी त्यांना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकच परीक्षा या ठिकाणी काय करणार आहे, MPSC द्वारे काय करणार आहे, घेतले जाणार आहे। आणि ते बी पद जे आहे ते क्लास 2 चं पद आहे, म्हणजे गट ब चं काय पद या ठिकाणी आहे। या ठिकाणी MPSC कडून जे काय ॲडव्हर्टाइजमेंट आली त्यामध्ये पदसंख्या एकूण किती 132 अशी काय या ठिकाणी पदसंख्या आहे। तर यामध्ये गट ब साठी किती वेतन श्रेणी असणार आहे, त्यासाठी पात्रता काय असणार आहे, अनुभव किती वर्ष लागणार आहे, परीक्षा शुल्क किती असणार आहे, अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, कशी असणार आहे प्रोसेस, आणि त्या संदर्भात जी काय सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, काय असणार आहे काय नाही ते संदर्भ आपण पुढे जे काय आयोगाने ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले, जाहिरात प्रसिद्ध केलेले ते आपण इन डिटेल काय करू पुढे पाहू। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बघा की MPSCची जे जाहिरात आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग याद्वारे काय केले, जाहिरात या ठिकाणी काय केली, प्रसिद्ध केलेली आहे। यामध्ये मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र तांत्रिक प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार गट ब तांत्रिक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब चं काही ठिकाणी पद आहे म्हणून त्यांनी सांगलेलं आहे। आणि एकूण जागा किती आहेत, 132 आहेत। आपण जर सांगितलं तसं पदाच्या भरती करण्याकरता विविध ऑनलाईन पद्धतीने काही उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। तर या ठिकाणी पदसंख्या किती आहे बघा तुम्ही, 132 अशी पदसंख्या आहे। तर या ठिकाणी भरावाच्या जी काय तपशील सांगितलं आहे, किती जागेचं काय सांगितलं योग्यतेने तपशील सांगितलेला आहे, आरक्षण, आरक्षित आणि काय अनारक्षित अशा संदर्भात या ठिकाणी आपण बघू डिटेलमध्ये। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकूण आरक्षित जागा किती आहेत, तर 94 जागा किती आहेत, आरक्षित आहेत। आणि खुल्या जागेसाठी किती आहेत या ठिकाणी, तर 38 पदे राखीव आहेत तुमच्यासाठी, आणि टोटल किती आहेत, 132 आहेत। तर अनुसूचित जातीसाठी किती आहेत या ठिकाणी, एकूण पदे 17 आहेत। त्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे पुरुषासाठी 11, महिलासाठी 5 आणि खेळाडूसाठी 1 पद या ठिकाणी राखीव आहे। अनुसूचित जमातीसाठी एकूण पदे 8 आहेत, सर्वसाधारण 6 आहेत आणि महिलासाठी किती आहेत, 2 आहेत। तर विमुक्त जातीसाठी किती आहेत तिथे, विमुक्त अ मध्ये किती आहेत, तर 5 पदे आहेत एकूण, सर्वसाधारण मध्ये 3, महिलासाठी 2 पदे या ठिकाणी काय राखीव आहेत। तर भटक्या जमातीसाठी किती आहेत या ठिकाणी, ब मध्ये 3 पदे आहेत, एकूण पदे 3 आहेत, सर्वसाधारण 2 पदे आणि महिलासाठी किती 1 पद राखीव आहे, खेळाडूसाठी या ठिकाणी नाही काय। तर क मध्ये किती सांगितले, एकूण पदे 5, सर्वसाधारण 3, महिलासाठी 2 पदे सांगितलेले आहेत। तर भटक्या जमाती ड मध्ये किती सांगितले, एकूण पदे 3, ड सर्वसाधारण म्हणजे पुरुषांसाठी असतात, महिलासाठी राखीव इथे किती सांगितलेत, 1 सांगितले, खेळाडूसाठी तर नाही या ठिकाणी। विमुक्त इत्यादी जे मागास प्रवर्गासाठी किती सांगितलेत, एकूण पदे 3, सर्वसाधारण 2 आणि 1 सांगितले महिलासाठी। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी एकूण 13 पदे सांगितलेत बघा, ज्यादा पदे येते 13, सर्वसाधारण 8 पदे, महिला 4, खेळाडू 1। दुर्बल घटकासाठी किती सांगितले, एकूण 13 पदे सांगितलेत, 8 सर्वसाधारण, महिला 4 आणि 1। इतर मागासवर्गासाठी किती 24 पदे राखीव आहेत, सर्वसाधारण 16 आहेत, 7 पदे महिलासाठी, 1 पद खेळाडूसाठी आहे। एकूण आरक्षित जागा आपण बघितले त्यानुसार 94 आहेत। आणि अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गात तो कोणी त्याच्यानंतर सिलेक्शन नंतर कोणी त्या सिलेक्शन होऊ शकते। आता पुढे बघा, अराखीव खुल्या जागेसाठी 38 जागा आहेत या ठिकाणी बघा। तर किती आहेत या ठिकाणी, 38 जागा आहेत। तर 25 जागा सर्वसाधारणसाठी या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये, आणि 11 जागा महिलासाठी आहेत आणि 2 जागा खेळाडूसाठी या ठिकाणी आहेत। आणि एकूण पदे किती आहेत, 132 आहेत या ठिकाणी। आणि काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की या ठिकाणी आरक्षण जर बघितलं, जागे तपशीलनुसार बघितलं तर आपल्या जागेसाठी काय थोड्या कुठं 2 जागा आहेत, कुठे एकच जागा आहे असं काही जणांनी वाटेल, फॉर्म भरताना नको भरायला 1-2च जागा आहेत, काय जागा काय सिलेक्शन होणार आहे काय नाही काय।
जर तुमचे जर मार्क्स जर एक लेवलच्या वर जर असतील, जास्त जर मार्क असतील तुमचे, हायेस्ट स्कोर जर असेल, तर तुम्ही ओपनची जागासुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. असं नाही की तुम्ही 2 जागा आहेत म्हणून फॉर्म भरून ज्याला बी सुवर्णसंधी असेल, की एक्सपिरियन्स असेल, जे क्रायटेरिया एमपीसी बसत असतात, प्रत्येकाने फॉर्म इथं भरणे गरजेचे आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. तरी कारण तुम्ही जर चांगले मार्क्स जर मिळाले, तुमचे चांगल्या प्रकारे तुमचे जर मार्क्स आले, तर तुम्ही खुल्या जागाची सुद्धा काय करू शकता, मेरिटमध्ये तुम्ही बसून तुमचे सिलेक्शन होऊ शकते. कारण खुल्या जागामध्ये सर्वसाधारणसाठी 25 जागा या ठिकाणी राखीव आहेत आणि महिलांसाठी 11 जागे राखीव आहेत. हे तुम्ही लक्षात घेणे या ठिकाणी गरजेचे आहे. तरी पुढे आपण बघू. तर अर्ज करण्याची जी काय सांगितली प्रक्रिया किंवा कालावधी त्या ठिकाणी सांगायला आहे. कधी चालू होणार आहे? 25 तारखेला, 25 सप्टेंबर 2025ला 14 म्हणजे दुपारी किती वाजता? 2 वाजता चालू होणार आहे. आणि 15 ऑक्टोबरला कधी? संध्याकाळी कितीला चालू होणार आहे? संध्याकाळी 12पर्यंत चालू असणार आहे. या ठिकाणी परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक किती सांगितलं त्यांनी? 15 ऑक्टोबरच सांगितलेलं आहे ऑनलाईन असेल तर. आणि बँकेमध्ये जाऊन तुम्ही चलन किती? 17 ऑक्टोबर सांगितले चलन काढून. आणि 18 ऑक्टोबर चलन काढून काय 18 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी काय या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पदसंख्या आरक्षणाबाबत सर्वसाधारण काय ते तरतुदी सांगितलेल्या आहेत. इथे काय जास्त एवढं महत्त्वाचं नाही. तर पुढे बघू. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते काय करू? हायलाईट पॉईंट आहेत ते काय घेऊ आपण? महत्त्वाचे आहेत ते घेऊ. तर प्रस्तुत सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने काय करावं? म्हणजे प्रमाणपत्र सादर करावं. म्हणजे ते काय नॉन क्रिमिनल NCL तुम्ही काय केलं या ठिकाणी 25-26 वर्षाचं चालू वर्षाचं ज्यांनी काढलं नसेल, तर त्यांनी आत्ता अप्लाय करून तुम्हाला अजून फॉर्म भरण्यासाठी बराच कालावधी आहे. त्यामुळे तुम्ही 10 ते 15 दिवसातून 10-12 दिवसात तुमची निघू शकते. नेक्स्ट. तर या ठिकाणी प्रस्तुत प्रवर्गाकरिता सन 25-26 आर्थिक उत्पन्नाचे उन्नत प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्ही सादर करणे गरजेचे आहे या ठिकाणी त्यांनी 25-26 साठी. आता किती ठिकाणी काय सांगितले त्यांनी? खेळाडूसाठी आरक्षण काय दिले काय नाही संदर्भात त्यांनी दिलेलं आहे. नंतर पुन्हा दिव्यांगासाठी बी त्यांनी काय सांगितले? आरक्षणासंदर्भात त्यांनी सांगितलेला आहे दिव्यांगच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही. पुढं या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेतन श्रेणी संदर्भात त्यांनी काय त्यांनी सांगितले. तर S17 पद आहे म्हणजे भरपूर असं भरमसाठ असं काय पेमेंट असणार आहे. 47,600 असं काय तुमचं असणार आहे ते बेसिक असं बेसिक पे असणार आहे तुमचं 47,600 म्हणजे गट बचं गट आहे. क्लास 2 गव्हर्नमेंट क्लास 2 ऑफिसर आहे म्हणजे होणे म्हणजे सुवर्णसंधी आहे या ठिकाणी विद्यार्थी असणे. आणि पात्रता त्यांनी काय सांगितले या ठिकाणी बघा. तर भारतीय नागरिकत्व या ठिकाणी पाहिजे. आणि वयोमर्यादा किती सांगितले त्यांनी? वयोमर्यादा संदर्भात आपण काही बघून घेऊ या ठिकाणी. बरं. तर वयोमर्यादा गणना दिनांक किती? 15 ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारीख म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांचं वय किती असावं? किमान वय आणि कमाल वय असं सांगितले. किमान वय किती पाहिजे त्यांचं? 18 वर्ग पाहिजे ते सर्व प्रवर्गासाठी. आणि कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त किती पाहिजे बघा? खुल्या प्रवर्गासाठी 38 एज पाहिजे. मागास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांना अनाथ त्यांच्यासाठी 43 वय जास्तीत जास्त 43. खेळाडूसाठी 43 आहे. पण माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी काय सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे या ठिकाणी सांगलेला आहे. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी किती सांगले? 45 वर्षे त्यांना काय सांगले या ठिकाणी? कमाल वय जास्तीत जास्त वय त्यांचं सांगले. आणि किमान किती पाहिजे? 18 पाहिजे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं अजून सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी काय सांगितले त्यांनी? शैक्षणिक अर्हता आणि काय सांगितले? अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स त्या ठिकाणी त्यांनी सांगलेला आहे. तर शैक्षणिक अर्हता काय सांगले त्यांनी? मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगलेलं आहे. म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे आणि टेक्नॉलॉजी ॲट लिस्ट इन 2nd क्लास असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी नंतर काय सांगितले? अनुभव सांगितलेला आहे. वर्क एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेड ए म्हणजे किती वर्ष सांगितले? 2 इयर्स आफ्टर काय सांगितले? डिग्री. डिग्रीनंतर 2 वर्षाचा काय एक्सपिरियन्स पाहिजे सांगितले. आणि 6 इयर आफ्टर काय सांगितलं? डिप्लोमानंतर 6 वर्षाचं तुम्हाला काय सांगितलं? एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी सांगितलं. ते कसं सांगितलं? इन द गव्हर्नमेंट ऑर सेमी गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट अँड एनी कॉर्पोरेशन ऑर एनी अदर इन्स्टिट्यूट म्हणजे अदर कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही असेल तर 2 वर्ष डिग्रीला एक्सपिरियन्स पाहिजे तुमचा वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. आणि डिप्लोमासाठी 6 वर्ष काय पाहिजे? तुमचा वर्क एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. तर अर्ज करण्याची अर्हता
आणि अनुभव गणना करण्याचा दिनांक कधी सांगितला आहे, म्हणजे कधीपासून ते काउंट केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तुमचा अनुभव. तर प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता तसे अनुभव धारण करणे आवश्यक राहील. म्हणजे 15 ऑक्टोबरच्या आधीचा तुमचा काय झाले ते काउंट करण्यात येईल एक्सपिरियन्स तुमचा असं. आणि अनुभवाच्या दाव्याबाबत त्यांनी काय सांगितले, आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र उमेदवारांनी नेचर ऑफ जॉब म्हणजे प्रोफेशनल ऑर ट्रेनिंग, प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असे नमूद करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ते काय कर्तव्य जबाबदार ते काय सांगितले नोटिफिकेशनला त्यांनी सांगितलेलं आहे काय एक्झामसाठी काय असतील काय नाही ते. आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्यांची काय ते त्यांनी सांगितली. निवड प्रक्रिया सुद्धा महत्त्वाची. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून कमीत कमी असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्यास पात्र असणार नाही. म्हणजे त्यापेक्षा जर तुमच्याकडे वर्क सगळे एक्सपिरियन्स कमी असेल काय असेल तर तुम्हाला पात्र असून सुद्धा मुलाखतीस तुम्हाला बोलवले जाणार, मुलाखती बोलवणे ते पात्र असणार नाही ते धारण केली म्हणून. जर जाहिराती प्राप्त अर्जाची संख्या जर जास्त झाली असेल तर या संदर्भात त्यांनी काय सांगितले, मुलाखती सोयीस्कर नसल्यास या संदर्भात त्यांनी काय सांगितली माहिती सांगलेली आहे. तर चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्हता अनुभव शिथिल करण्यात येणार नाही. जर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास तर अर्हता अनुभव काय जण वाटेल एक्सपिरियन्स कॅन्सल करतील काय असं कुठलेही केले जाणार नाही. चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावली तरतुदीनुसार किमान पर्सेंटेज अनुभव अर्हतामान लागू ठिकाणी राहील. तर मुलाखतीस बघा ते काय म्हणले त्यांनी सर्वात महत्त्वाचं, मुलाखतीमध्ये चाळणी परीक्षा घेतल्या, चाळणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण बरं, चाळणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्रित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास, समजा चाळणी परीक्षा झाली नाही तर केवळ मुलाखतीच्या गुणाच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाचं बघा इथं, जर समजा त्यांनी काय सांगितले, जर या ठिकाणी चाळणी परीक्षा झाली नाही, केवळ मुलाखतीच्या गुणाच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल म्हणून सांगितले. मग काय चाळणी परीक्षा होईल न होईल त्यामुळं सगळ्यासाठी सुवर्ण संधी काय होईल काय नाही, डायरेक्ट एकच परीक्षा आहे त्यामुळे डायरेक्ट मुलाखत सुद्धा तुमच्या ठिकाणी होऊ शकते फक्त असं आहे या ठिकाणी ते बी सांगितलेलं आहे त्यांनी. त्यामुळे मुलाखतीमध्ये किमान 41 त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचाच शिफारस विचार केला जाईल म्हणून सांगितले आहे त्यांनी. तर पुढे बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया त्यांनी काय टप्पे सांगितलेत. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली विविध पद्धतीने नोंदणी केली नसल्यास त्यांनी खाते तयार करावे, म्हणजे नवीन प्रोफाईल तुम्ही क्रिएट करावी. खाते तयार केलेले असल्यास व ते खाते अद्ययावत असल्यास म्हणजे ती करावे, अद्ययावत करावे तुम्ही, म्हणजे अपडेट करावे तुमचे खाते. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवाराची खात्याची KYC करण्याकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर 20 जून 2025 रोजीच्या प्रसिद्ध पत्रानुसार ते काय KYC तुम्ही पूर्ण करून अनिवार्य राहील म्हणून सांगितले त्यांनी. आता त्यांनी काय काय कागदपत्रे आहेत महत्त्वाचे त्यांनी काय सांगितले, तर कागदपत्रे तुम्हाला काय सांगितले या ठिकाणी महत्त्वाची कोणती आहे ती सांगितलेली आहे तुम्ही. तर SSC नावाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड किंवा तुमचं काय असेल वयाचा पुरावा, पुन्हा शैक्षणिक अर्हता तुम्ही खरं डिग्री त्यावर घेतलेली आहे का ती, तुमचं सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट, सामाजिक म्हणजे NCL लागेल तुमचं, जे काय सामाजिकदृष्ट्या मागास असलेला आर्थिकदृष्ट्या असणारा, पुन्हा नॉन क्रिमिनल ते लागेल तुमचं काय, पुन्हा दिव्यांगासाठी माजी सैनिकासाठी जे पत्र असेल लागेल, अनाथसाठी जे सर्टिफिकेट असेल ते लागेल, खेळाडूसाठी लागेल सर्टिफिकेट, महिलासाठी जे काय असेल ते लागेल या ठिकाणी सर्टिफिकेट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय लागेल इथं, तर विहित अनुभवाचा पुरावा म्हणजे वर्क एक्सपिरियन्स तुम्ही जी काही 5 डिग्रीसाठी 2 वर्ष आणि डिप्लोमासाठी 6 वर्ष केलेला आहे ते तुम्हाला वर्क एक्सपिरियन्सचा पुरावा या ठिकाणी लागणे गरजेचेच आहे. म्हणजे फॉर्म भरण्याच्या पूर्वीच पाहिजे म्हटल्यावर त्याच्यापूर्वीचाच तुमचा 6 वर्ष 2 वर्षाचा काय केला जाईल वर्क एक्सपिरियन्स काउंट केला जाईल या ठिकाणी. तर बघा विद्यार्थ्यांनो, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारता येतील, म्हणजे पोस्टाने असं तुम्हाला काही पाठवून काही करता येणार नाही. ऑनलाईन जी वेबसाईट आहे वेबसाईटवर जाऊन तुम्हाला भरता येईल. विविध मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे शुल्क किती आकारलं आहे त्यांनी, तर खुला प्रवर्गासाठी किती आहे त्यांनी 719 रुपये आहे
आणि जी काही आरक्षित जागेसाठी आहेत म्हणजे मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी किती 449 रुपये म्हणजे 450 रुपये आहे या ठिकाणी शुल्क त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. नेक्स्ट पुढे बघा तुम्ही इथं. तर या ठिकाणी जे महत्त्वाची माहिती होती त्या ठिकाणी आपण काय केलेली आहे पूर्ण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आयोगाने जे काही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे शक्यतो जे स्टुडंट ह्यासाठी क्वालिफाय होत असतील इंजिनिअरिंग स्टुडंट डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनी 100% या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरलाच पाहिजे. कारण एक्झामचं कधी किती फॉर्म येतील काय येतील आणि कसं सिलेक्शन होईल सांगता येत नाही. त्यामुळे जागा तुम्ही कास्टला जरी जागा कमी असल्या तर ओपनमधून सुद्धा तुमचं जर जास्त मार्क घेतले ओपनमधून तुमच्या या ठिकाणी काय होऊ शकतं सिलेक्शन होऊ शकतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि नवीन नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि या संदर्भात सुद्धा MPSCचे आपण काय केलेत पॉलिटी इकॉनॉमिक्स हिस्ट्री जिओग्राफीसुद्धा आपण काय केलेत आपल्या चॅनलला लेक्चर अपलोड केलेले आहेत POQ बेसिस जे तुम्हाला भविष्यात होणाऱ्या एक्झामसाठी काय तुम्हाला युजफुल ठरतील. थँक्यू.